पुराचा भला मोठा प्रवाह येतो आणि काही क्षणांमध्ये सारं काही उद्ध्वस्त होतं। 165हून अधिक लोक मृत्युमुखी पडतात, शेकडो लोक बेपत्ता होतात, घरं वाहून जातात, वीज, पाणी, नेटवर्क, पूल, वाहनं सगळंच ठप्प होतं। नेपाळमध्ये आलेला हा महाप्रलय आहे। या महाप्रलयात 133 भारतीय सुद्धा बेपत्ता आहेत। तिबेटमधून आलेल्या भीषण महापुराचा फटका नेपाळला बसलाच, पण आता भारताला सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलेत। भारताला या सगळ्या महापुराचा कसा धोका आहे? एवढा मोठा महापूर नेपाळमध्ये आलाच कसा? भारताला नेमके काय अलर्ट देण्यात आलेत? सगळं जाणून घेऊ। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। चीनच्या तिबेटमधून आलेल्या भीषण पुराच्या लोंढ्यानं बुधवारी मध्य नेपाळमध्ये हाहाकार माजवला। भोटेकाशी नदीला आलेल्या महापुरात शेकडो जण दगावल्याची भीती असून आतापर्यंत 160 मृतदेह सापडले आहेत। भारतीयांसह बेपत्ता नागरिकांची संख्या 750 आहे, अधिक असल्याचं सुद्धा नेपाळमधील अधिकाऱ्यांनी सांगितलंय। नेपाळमध्ये आलेल्या महापुराचे अंगावर शहारे आणणारे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। दरम्यान या सगळ्या महाप्रलयाचा भारताला नेमका कसा धोका आहे हे जाणून घेण्याआधी हा महापूर नेमका आलाच कसा, तो कुठून आला, हे सगळं जाणून घेऊ। सगळ्यात आधी ही इमेज बघा। यामध्ये आपल्याला काय दिसतंय तर तिबेटचा हा भाग सगळ्यात पहिल्यांदा पहा। तिबेटच्या सीमेवर हिमालयाचा अतिशय उंच आणि बर्फाच्छादित भाग आहे। इथे बर्फाचा मोठा साठा आहे, यालाच ग्लेशियर म्हणतात। या भागात ग्लेशियरचा मोठा हिस्सा कोसळला आणि त्यासोबतच बर्फ, दगड, माती, पाणी मोठ्या प्रमाणामध्ये खाली आलं। यामुळे झालं काय तर नदीमध्ये अचानक प्रचंड पाणी आणि माती दगडांचा लोंढा यामुळे तयार झाला। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हिमालयात बर्फ आणि दगड कोसळले, नदीत मोठ्या प्रमाणात पाणी आणि माती गेली आणि अचानक याच्यामुळे पुराचा भला मोठा लोंढा तयार झाला। आता चीनमध्ये याच पुराचा हाहाकार माजला। त्यानंतर या पुराचा लोंढा एका ठिकाणी थांबला नाही, तो नदीच्या प्रवाहासोबत पुढे सरकत गेला आणि त्यामुळेच नेपाळमध्ये हाहाकार पाहायला मिळाला। कोसळलेला बर्फ, दगड आणि माती मोठ्या प्रमाणात लेंदेखोला नावाच्या प्रवाहात मिसळले। यामुळे पाण्याची पातळी अचानक वाढली आणि हे पाणी पुढे कुठे गेलं तर भोटेकाशी नदीमध्ये गेलं। त्यानंतर पुढे हेच जे पाणी आहे ते त्रिशूली नदीने खाली आणलं नेपाळमधल्या जिल्ह्यांच्या दिशेने आणि त्यामुळे जो पुराचा भयंकर असा आपल्याला हाहाकार पाहायला मिळाला तो नेपाळच्या रसुआ भागापासून त्यानंतर हा सगळा पाण्याचा प्रवाह नुवाकोट, धादिंग, गोरखा, चितवन आणि नवलसाल परीच्या दिशेनं मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाला। यामुळे झालं काय तर नदीकाठची गावं, रस्ते, पूल, इतर पायाभूत सुविधांना मोठ्या प्रमाणात फटका बसला। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा नेहमीच हळूहळू वाढणारा पूर नव्हता, तर अचानक आलेल्या या महापुरामुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा वेळ मिळाला नाही। नेपाळमध्ये हा पूर आला, तिथे हाहाकार झाला, मृतांचा आकडा वाढू शकतो। पण आता राहिला प्रश्न भारताचा, तर भारताला नेमका कसा काय धोका आहे? हा महापूर भारतात येऊ शकतो का? भारतात का अलर्ट देण्यात आलेले आहेत? तर याचं उत्तर काय आहे तर भारताला या महाप्रलयाचा धोका आहे। का आहे तर तिबेटमधून आलेल्या या भीषण पुरामुळे नेपाळमधील अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसल्यानंतर भारतात बिहार आणि उत्तर प्रदेशामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत। आता हे का अलर्ट जारी करण्यात आले तर नेपाळमधल्या या महापुराचा भारताशी संबंध कशाप्रमाणे आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते। तर आपण जर बघितलं तर नदीला कोणतीच सीमा नसते, त्यामुळे नेपाळमधली जी नारायणी नदी आहे, नारायणी नदी नाव लक्षात ठेवा, ती पुढे येऊन भारतामध्ये गंडक नदी म्हणून ओळखली जाते। त्यामुळे नेपाळमध्ये आलेल्या पुराचा भारताला सुद्धा फटका बसतो, कारण नदीचा प्रवाह जो पूर येतो तो पुढे पुढे सरकू शकतो। बिहारमधील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गंडक नदीवरील बांधाऱ्याचे सर्व 36 दरवाजे उघडण्यात आलेत। वाल्मिकीनगर येथील गंडक बंधाऱ्यातून बुधवारी दुपारी सुमारे 86,000 क्युसेक पाणी सोडण्यात आलं। जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक पथक बंधाऱ्यावर तैनात करण्यात आलेलं आहे। गंडक नदीच्या खोऱ्यातील सर्व जिल्ह्यांना
सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। बिहार त्या भागामध्ये पडत त्याच्यामुळे बिहारला इशारा आहे। नेपाळमधील देवाघाट येथील मोजणी केंद्रावर नारायणी नदीची पाणी पातळी 4.77 मीटर होती, धोक्याची पातळी 9 मीटर होती, इशारा पातळी 7 मीटर होती। त्यामुळे पुराचं पाणी जर आणखीन वाढलं तर काय होऊ शकतं, बिहारला धोका असू शकतो। बिहारचे उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा विभागाचे मंत्री विजय कुमार चौधरी यांनी पुढचेच काही जे तास आहेत ते बिहारसाठी सतर्कतेचे असतील असं आवाहन केलेलं आहे। आता त्यांनी म्हटले की परिस्थिती पूर्वीपेक्षा गंभीर असली तरी नियंत्रणात आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा बिहारच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद साधलेला आहे, सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। आता संभाव्य पूरस्थितीला सामोरं जाण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन सुद्धा देण्यात आलंय। राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथकं सुद्धा आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज करण्यात आलेली आहेत। पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, गोपालगंज, सारण, मुझफ्फरपूर आणि वैशालीसह सीतामढी त्याचबरोबर शिवहर जिल्ह्यांमध्ये विशेष दक्षता घेण्यात येणार आहे। तिथे सतर्कतेचा इशारा आहे। स्थलांतराच्या योजना, बोटी, निवारा केंद्र, सामुदायिक स्वयंपाकगृह सज्ज ठेवण्याचे आदेश सुद्धा बिहार सरकारने दिलेले आहेत। बिहार आणि उत्तर प्रदेशला सगळ्यात जास्त या महापुराचा धोका आहे, कारण जी गंडक नदी आहे ती त्या भागांमधून वाहत असल्यामुळे त्या नदीचा प्रवाह जो आहे ती नेपाळमध्ये नारायणी नदी असते, ती पुढे गंडक म्हणून भारतामध्ये येते आणि त्यामुळेच त्या नदीचा प्रवाह या सगळ्या भागांना संक्रमित करू शकतो भारतामधल्या। त्याच्यामुळे भारतात सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलेत। तर या पुराबद्दलची सगळी माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न होता। तुम्हाला याबद्दल काय वाटतं, तुमची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।